स्ट्राइक एंड बॅटर देखील सज्ज. सलामीवीर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव. राऊंड विकेट. ओ लॉफ्ट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंगचा आलेला हा पहिला धमाकेदार षटकार. स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मयूरदादा पिसेकर यांच्या क्रीडानगरीमध्ये आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वकपणे हार्दिक स्वागत. खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे दिमागदार पर्व. आणि या पर्वामध्ये आपण पाहतोय दादांचं आगमन होतंय. मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आपण करू. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. ओट टू कॉम बॉक्स. वॉट अ शॉट वॉज दॅट. सुंदर फटका. स्वागत केलंय मयूरदादा पिसेकर यांचं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. येस, थँक्यू डीजे. गौरव सावंत. खरं तर फार मोठी जबाबदारी संपूर्ण tenniscricket.in या वाहिनीवरती देखील या स्पर्धेची आपण पाहत आहोत. धावा धावफल कवर आपण पाहत आहोत. बारा धावपटलावर. ओ व्हॉट अ कॅच बिहाइंड द विकेट. अनबिलिव्हेबल. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक लकीला आपण तिथे पाहतो. आणि खरं तर लकी आदेश प्रतिष्ठान विधी 11 शिरगाव साठी लकी ठरलाय. कारण त्यानं हा अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. मयूरच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट धक्का. दुसरा लागत असताना आपण पाहत आहोत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12-2. युटी फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. चेक केलं गेलं कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली की कॅच कंप्लीट झालाय का नाही. बट हा सुंदर झेल संपादित केला गेला.
ॲक्शन रिप्ले बघूया स्क्रीनवर. एक्झॅक्टली कशा प्रकारे कॅच कव्हर अप केला गेला. हवे जम्प करत असताना लास्ट मोमेंटला हा सुंदर झेल. मोठा अनबिलिव्हेबल कॅच बिहाइंड विकेट. लकीनं हा झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 14 क्रमांकावर दाखल झालाय फलंदाज गणेशला आपण पाहतो. दोन्ही नौके फलंदाज सध्या विकेटवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती आता जीवन. संदेशसाठी हा बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती समोर होता. पुढ्यात ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एकदा विधे एकवटले. साई संघाविरुद्ध आपण पाहत आहोत आदेश प्रतिष्ठान. विधी 11 शिरगाव. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई. बी ग्रुपमधून आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण पाहत आहोत. पहिला सामना जिंकलेला आहे तो श्री क्रिकेट संघानं. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. विकेट कीपर पुन्हा एकदा सहज आणि सोपा झेल टिपला जातोय. आणखीन एका विकेटचं बटन. तू चल में आया ही स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले बघा. ऑन साइडला लॉफ करायचा होता. हाईट फॅक्टरचा अनुमान लावता आला नाही आणि यस्टनच्या मागे कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात तिसरा धक्का. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. मागील 4 चेंडूंचा जर आपण विचार केला तर मागील 4 चेंडूंमध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि फक्त 1 धाव आलेली आहे. कारण पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आणि त्यानंतर या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवरती 1 धाव खर्च आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या टोटल 13 वर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन मध्ये बॉल. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. वेलकम. समालोचक तर आज जे अखंड भारतभर सातत्याने समालोचनासाठी दौऱ्यावर असतात ओमकारजी शेट्टे सर यांचं देखील आगमन झालंय. महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकतो आणि आज लेट जगन्नाथ पिसेकर मेमोरियल ट्रॉफी 2026 आणि आजच्या या दिवसामध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. स्वागत आहे आपलं देखील. सरळ बॅटनं मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. शुभमन गिल स्टँडला सलामी ठोकणारा चौकार. लॉफ्ट केला होता मिड ऑफच्या डोक्यावरनं. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा हा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सौंदर्य दाखवलं या फटक्याने. 4 मिळाल्यात. धावसंख्या पुढे 17 वर. 17चा खतरा कोणाला असेल. ऑन ड्राईव्ह बॉटम हँडचा वापर चांगला आहे. मनगटी सय्यानं डीपमध्ये मिड विकेट रिजन मध्ये बॉलला वळवलंय. बॉटम हँड स्ट्रॉंग आहेत फलंदाजाचे. सिंगल मिळाली. धावफलक 18 वर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यार फुल टॉस लेग स्टंपवर ऑन साइडला स्विंग केलाय आणि पाठवलाय बॉलला पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. युवराज सिंग स्टँड मध्ये इन टू दी क्राउड. पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमारेषा पलीकडे. 2 ओव्हरचा केस संपन्न. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती 22. आज जो मैदान में पसीना बहा है वही कल का इतिहास रचेगा. आणि आज ज्या क्रीडांगणावरती मेहनत घेतली तर समर्थकांना आनंद होईल त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22.
असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र थँक्यू. प्रत्येकाचे अश्रू पुसणारा समाजसेवा ज्यांनी कधी प्रसिद्धीसाठी केली नाही आणि ना नावासाठी ना टाळ्यांसाठी. कोणी भुकेला असेल तर त्यांना अन्न मिळालं पाहिजे, कोणी अडचणीत असेल तर त्यांना आधार मिळाला पाहिजे, हीच त्यांची शांत आणि ठाम भूमिका नेहमी आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक शेठ पिसेकर आणि मयूर शेठ पिसेकर, पिसेकर ब्रदर्स नेहमी सामाजिक कला क्रीडा क्षेत्रांमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये कुठेही पुढे नसताना देखील फक्त समाजसेवेसाठी सातत्याने त्यांची धडपड. आणि आज या मुरबाड बदलापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ही अगदी आपण पाहिली तर सोन्यासारखी स्पर्धा त्यांनी आयोजित केली गेली आहे. वर्ल्ड कप बदलापूरच्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं. राऊंड विकेट ओव्हर द बॉलर सेट, फटका चांगला समोर वी शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सरळ बॅटनं चौकार. हो जय घोष गगनात येस, उठला रे चौकार आल्याने नुकताच 27 धावा धावपटलावरती. प्रत्येक बॉल तुमच्या समोर नवीन संघर्ष घेऊन येतोय आणि तुमच्या संघर्षामध्ये इतकी ताकद असायला हवी ना की प्रत्येक बॉलवरती आपल्या संघर्षाला यश मिळेल हे प्रेक्षकांना दाखवून द्यायचंय. स्पर्धेमध्ये कोणताही संघ पराभवासाठी उतरत नाही, पण जिंकतो तोच ज्याचे प्रयत्न खरे ठरतात. कौला टाकण्याचा प्रयत्न, गती थोडीशी धीमी केली यावेळेस. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये या चेंडूमध्ये गती थोडी कमी करण्यात आली आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल आपण पाहत आहोत. प्रत्येक डॉट बॉल कुठे ना कुठे दिलासा देईल गोलंदाज मयूरला आणि त्याच वेळेला विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगावला. चला, कलंबोळी संघ कर्णधार आणि कान्हूर बॉईज संघ कर्णधाराला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो आहोत. चिप केलाय इनफिल्डच्या वरून, समोर फिल्डर आहेत. 2 धावा इथे अंकित केल्या जातात. रॉंग एंडवरती थ्रो आला. बॉलर देखील एक्झॅक्टली तेच सांगतात की कुठेतरी नॉन स्ट्रायकर एंडवरती थ्रो येणं गरजेचं होतं, कारण तो एंड तिथून जवळ होता आणि बॅटर पोचले देखील नव्हते. धावफलक आता पुढे आलाय. टोटल स्कोरबोर्डवरती 29 फॉर 3. थर्ड ओव्हर इन स्टील प्रोग्रेस. ओव्हर नंबर 3 मध्ये सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज मयूरला आपण पाहत आहोत. 19 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. मागील 10 चेंडूंचा स्पेल त्याचा कंप्लीट झालेला आहे. 2 चेंडू शेष. ऑन साइड टॅपिंग क्रिकेट. बॉल मागे डीप मध्ये आता झाला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येत आहेत, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी धाव 1 मिळेल. धावसंख्या 30. 30 धावा धावपटलावर आपण पाहत आहोत. स्टील 1 टू गो. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. दोन्ही 12th मॅन रेडी राहा. यानंतर लगेचच ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे. खरं तर आज अविनाश भोपीचा आज वाढदिवस देखील आहे. भरपूर शुभेच्छा आपण त्याला देऊया. सध्या तो बॅटिंग करतोय, पण वाढदिवसाचं गिफ्ट त्याला आपल्या संघासाठी द्यावं लागेल. चांगली बॅटिंग करून ऑन साईडला खेळलाय. फटका चांगला मिड ऑन मधून मागे लॉंग ऑनला येतोय बॉल. फिल्डर तैनात आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये बॉलला गॅदर करतायत. उचलून फेकतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. अविनाश भोपी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मातीचा गंध पसरला जय घोष गगनात उठला रे मातीचा गंध पसरला रे. घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. आमच्या मयूर पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला रे. जगन स्मृती चषक साऱ्याच्या मनामनात बसला रे.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31-3. बदलापूर क्रिकेटसाठी ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नाही तर समाजाशी नातं घट्ट करणारा महत्त्वपूर्ण घटक ठरला आहे. आज मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर या दोन्ही बंधूंनी एकत्रित येऊन लाख मुलाची स्पर्धा देऊन फक्त क्रीडेला प्रोत्साहन दिलं नाही तर समाज कार्याची खरी जाणीव आपल्याला करून दिली. या खेळाच्या माध्यमातून तरुणाईला दिशा देणं, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं आणि एकोप्याचं उत्तम उदाहरण या बदलापूर नगरीमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ही खरी खासियत राहिली आहे या संपूर्ण टुर्नामेंटची. वन ऑफ द प्रेस्टिजियस टुर्नामेंट. मला तयार फार अँड वरून बॉलिंग मार्कवर कोहिनूरला आपण पाहतो. त्या हिऱ्यासारखी चमकदार कामगिरी देखील पार पाडावी लागेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावसंख्या पुढे टोटल 32 वर. दुपारचं सत्र आहे पण प्रेक्षकांची संख्या कमी नाही, कारण या स्पर्धेवरती असलेलं प्रेम, त्याच वेळेला आपल्या गावावरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर वेळ काळ न पाहता, ऊन वारा पाऊस न पाहता हे प्रेक्षक नेहमी आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या आवडत्या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असतात. विशेष आकर्षण या स्पर्धेचं तब्बल 10 बाईक, 25 kg फर्स्ट चॅम्पियनची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. 25 किलोची क्रिस्टल ट्रॉफी. ती उचलण्यासाठी दमखम प्रत्येकामध्ये असायला हवा आणि त्यासाठी चांगलं कार्य तुम्हाला या स्पर्धेमध्ये करावं लागेल. पारितोषिकांचा विचार केला तर तब्बल जवळपास 7,99,995 रुपयांचं ऑल ओव्हर पारितोषिक या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये प्रथम ते दशम क्रमांकापर्यंतचं जर आपण एकत्र केलं तर तो आकडा मोठा पाहायला मिळतोय. जॉईंट नंबर, मोठा आकडा या पारितोषिकाचा आपण पाहत आहोत. हे विशेष रूप या स्पर्धेचं, हे हायलाइट या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. कोहिनूर 2 अतिरिक्त धावा त्याने खर्च केल्यात. हिऱ्यासारखं चमकायला आता अजून त्याला थोडं घासावं लागेल. ऑन साइडला स्वीप केलंय, बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलंय. फिल्डर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जीवनचं आपल्याला पाहायला मिळेल. आणि तत्पूर्वी मात्र स्क्वेअर लेग दिशेने 1 रन कंप्लीट केली गेली. फटका खेळल्यानंतर धावसंख्या पुढे 34 वर. 34 रन्स ऑन बोर्ड. कोणती उणीव भासणार नाही या दर्जाचं आयोजन या संपूर्ण टुर्नामेंटचं आपण पाहत आहोत. नेक्स्ट मॅच कॅप्टन कळंबोली कानूर बॉईज तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होतोय. हा शेवटचा आणि अंतिम पुकार. कोहिनूर पुन्हा एकदा. संदेश आणि अविनाश ही जोडी सध्या मैदानावर. संदेश ऑन स्ट्राईक. रायटी बॅटर कोला टाकण्याचा प्रयत्न कोदून काढलाय. फलंदाजानं देखील डीपमध्ये कव्हरला फटका एक्झिक्यूट केला. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि बघता बघता 2 धावा इथे अंकित केल्या जातात. गुड रनिंग, गुड कॉलिंग. धावसंख्या 2 ने पुढे टोटल 36 वर. भरपूर सारे स्टँड्स मैदानाच्या चारही बाजूनी तुम्हाला पाहायला मिळतात. समोर मेगा स्क्रीन जे इव्हिनिंग सेशनला ऑन होईल आणि तिथे मेगा स्क्रीनवर तुम्ही या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्याल. VIP डाईस गॅलरी अगदी आपण पाहतात. VIP मान्यवरांसाठी देखील तिथे तुम्हाला पाहायला मिळते आणि स्वतंत्र समालोचन कक्ष. खास आकर्षण दिलं या स्पर्धेला. या संपूर्ण स्पर्धेच्या या क्रीडांगणानं भुरळ पाडले प्रत्येकाला. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. वॅकंट एरियामध्ये बॉल चाललाय मागे. डीपमध्ये फिल्डर. पुन्हा सहजरित्या 2 धावा इथे अंकित केल्या जातात. धावसंख्या पुढे आता 38 वर धावफलक आलाय. आज या स्पर्धेमध्ये बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी सर, महेश धुळे सर यांना ऐकाल. महाराष्ट्राचे लोकप्रिय समालोचक ओमकारजी शेट्टे सर, रायगडची धगधगती तोफ मच्छिंद्रजी पाटील सर आणि बैलगाडा शर्तींमधील नामवंत आणि लोकप्रिय समालोचक राहुलजी भोईर सरांना देखील ऐकाल. पण यावेळेस शॉर्ट फाईन लीग मध्ये काम केलंय तमाम. लागणारा धक्का चौथा. मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट फाईनला टिपलाय जाईल आणि फलंदाज संदेशचा संपलाय खेळ. मयूर ग्रुप तिने गाजतय जोशाने सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संगाना दिवाना. वर स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहू शकाल. सध्या हे विशेष आकर्षण या स्पर्धेचा तब्बल 10 बाईक, 2 व्हीलर बाईक तुम्हाला या स्क्रीनवर दाखवल्या जातात. मागे त्या क्रिस्टल ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल.
लक्षवेधी हे चित्र आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत. याचसाठी आता प्रत्येक संघ धडपड करताना तुम्हाला पाहायला मिळतील. बॉल तयार होतोय. कोहिनूर पुन्हा एकदा 7 खर्च केला. विकेटचा रकाना त्यानं देखील भरलाय. आडव्या बॅटनं ऑन साईडला डीप मध्ये स्क्वेअर एकला प्रोटेक्शन आहे. चांगली लेंथ पकडून आता गोलंदाजी करतोय कोहिनूर. हे महत्वाचं देखील होतं. धावसंख्या पुढे एकने टोटल आता 39 39 वर 1 चेंडू शिल्लक. बॉल तयार. सरळ बॅटनं उडवलाय ऑन साइडला. फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स मॅसिव्ह बिग शॉट सिक्सर. पैज कानोर आणि कलंबोली या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचे. चालू सामन्याच्या मिड इनिंगमध्ये तुमचा टॉस केला जाईल. कलंबोली वर्सेस कानोर बॉईज कानोर. लक्षात असू द्या प्रत्येक संघाला अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. जो संघ या ठिकाणी उपस्थित नसेल, जर सेकंड इनिंगचा चालू मॅचचा पहिला बॉल जर खेळपट्टीवरती पडला तर 2 बॉलची पॅनल्टी आहे. हे लक्षात घ्या. ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. पहिला सामना होणार आहे रेग्युलर गटामधून कलंबोली वर्सेस कानोर बॉईज कानोर. जाऊया मॅचच्या दिशेने. अत्यंत चांगले मॅच सध्या बी ग्रुपमधून आपल्याला पाहायला मिळते. सेकंड मॅच एका बाजूला विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि त्यांना फाईट करते टीम जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई. नाव बॅक टू क्रिकेट. ओट टू कम बॉक्स. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45ला 4 हे धावफलक सध्या बॅटिंग करत असताना साई संघाचा आपण पाहत आहोत. जय भोजेश्वर साई बनाम आदेश प्रतिष्ठान विधी 11 शिरगाव मध्ये ही लढत. जय भोजेश्वर साई संघ बॅटिंग करत असताना 45 पर्यंत मजल मारली आहे. या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे एकंदरीत 15-17 धावांची वसुली करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा जरूर असणार आहे. हर्षल असेल स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्क वरती इब्रान. वाईट बॉल एक्स्ट्रा रन. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिलं षटक तो खरं तर बदलापूरच्या वर्ल्ड कप असणाऱ्या स्पर्धेमध्ये हाताळतोय. मोठी अचिव्हमेंट त्याच्यासाठी देखील असेल. इब्रान पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं स्लो बॉल होता. थोडा दूर ठेवला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे आता बॅक टू बॅक आलेला सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहत आहोत. नौका गोलंदाज आहे. प्रथम तासाला संधी दिली गेली आहे. आदर्श प्रतिष्ठान शिरगाव विधी 11च्या माध्यमातून त्या संधीचं सोनं त्याला करायचं आहे. इथेच चमकला तर बदलापूरमध्ये नाव होईल मित्रा. पण नाही. सलगचा तिसरा एक्स्ट्रा आलाय. लाईन आणि लेंथ मध्ये कंट्रोल पाहायला मिळाला नाही गोलंदाजाचा. बॅक टू बॅक सलगचा 3 एक्स्ट्रा रन. 48-48. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक्झॅक्टली काय करतोय बघा. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. प्रथमताच गोलंदाजी दिली ते देखील इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि सलगचे 4 एक्स्ट्रा हाताळलेत. खराब गोलंदाजी आपल्याला पूर्णतः पाहायला मिळाली. टप्प्यावरती ना नियंत्रण राहिलं ना दिशेवरती नियंत्रण आणि परिणाम स्वरूपी 4 एक्स्ट्रा. अतिरिक्त धावांचा भरणा. गोलंदाज चेंज होत होता मात्र नाही. इब्रानला पुन्हा कंटिन्यू केलं जात आहे. या लहान खांद्यांवरती मोठा विश्वास, जबाबदारी सोपवली जरूर शेवटच्या षटकाची. लहान खांद्यांवरती मोठी जबाबदारी पडल्याच्या नंतर ना
कुठेतरी तो दबाव त्याच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. अंडर प्रेशर खेळ कोणाचाही चांगला होत नाही, पण दबाव विसरत असताना आता मैदानामध्ये आपल्या संघासाठी आणि गावासाठी कामगिरी चांगली करावी लागेल. स्लोअर वन, धीम्या गतीचा बॉल, यष्ट्यांचा वेध, त्रिफळाची दांडी गुल, 4 एक्स्ट्रा आल्याच्या नंतर फायनली मिळाली विकेट. क्लीन बोल्ड. नखरेवाली मला लखाची मग बल द बाईक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघाचं, प्रत्येक गावाचं स्वप्न करणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, कंप्लीट करणं. आणि आता सध्या आपण पाहतो श्री गणेश मोटर्स सर्व्हिस सर्वा अनिकेत गवाळे आणि दीपेंद्र गवाळे यांचं या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये त्यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट और टू कम बॉक्स. विकेट मिळाली आहे. अगदी 4 चेंडू एक्स्ट्रा हाताळल्याच्या नंतर फायनली विकेटचा रकाना भरला. इब्रानला आपण पाहत आहोत आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अगदी त्याच्या आयुष्यातील पहिली विकेट त्यानं कुठे मिळवली तर तो हक्कानं सांगेल बदलापूरच्या वर्ल्ड कपमध्ये. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026च्या त्या पर्वामध्ये प्रथमतः मी गोलंदाजी केली आणि माझ्या कारकिर्दीतील पहिली विकेट त्या सुवर्ण नगरीवरती, त्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आणि त्या दर्जेदार स्पर्धेमध्ये मी मिळवली. स्लोअर वन हा देखील ऑन साईडला तितका चांगला टायमिंग करता आला नाहीये, फक्त सिंगल. 4 एक्स्ट्रा हाताळल्याच्या नंतर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आता दिसतोय गोलंदाज इब्रान. विकेट त्याने मिळवली, आता सिंगल तो खर्च करतोय. धावफलक पुढे, आता टोटल 50 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना साई संघाला आपण पाहत आहोत. जय भोजेश्वर साई खेळाचा पूर्वार्ध बॅटिंग ते करतायत. 50 वर धावफलक आलेला आहे. नामवंत बैलगाडा क्षेत्रातील समालोचक, अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या बैलगाडा शर्यतींमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकत असतो. राहुलजी भोईर सर यांचं देखील आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील. यावेळेस मात्र मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. निर्जन स्थळी बॉल पडल्याच्या नंतर मात्र फलंदाजांना अवधी मिळालाय. तिथे धावसंख्या कंप्लीट केल्या जातात 2. मॅडी धुळे सर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा आपण त्वरित. धावसंख्या झालेल्या आता 52. 3 टू गो. बॉल तयार, ड्राईव्ह करतोय समोर, मिड ऑफ कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस फार महत्वाचे आहेत. कॅच इथे ड्रॉप केली गेली आणि जीवनदान मिळालंय फलंदाजाला जरूर, पण तिथे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. वैभव बाद. वाटी करते नखरेवाली किती मी नाचू होऊ होई बरबादी. यावेळेस देखील आपण पाहत आहोत नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. इट्स अ नो बॉल. आता फ्री हिट. सुवर्ण संधी फलंदाजाकडे, मोठा फटका खेळण्याची मुभा आहे. आता उघडा डोळे बघा नीट आणि पुढील चेंडू आहे फ्री हिट. मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे, कारण जरी बॉल हवेमध्ये तरंगत राहिला. जय हनुमान कळंबोली, कान्हर बॉईज कॉर्नर. दिस इज लास्ट अन ऑफिशियल कॉल. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचे. एक कॅप्टन्स तिथे उपस्थित आहेत. आपण देखील टॉससाठी प्रतिस्पर्धी कॅप्टन रेडी राहा.
हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरनं काढला आहे आणि बॉल चालला डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला. खूप चांगलं कमबॅक आपल्याला फायनली पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे आणि आवाज ऐकूयात यूट्यूबवरती ज्यांचे अनेक लॉग इन्स्टावरती रील्स चर्चेत असतात. प्रथमेश ठाकूर आवाज कल्याणच्या नेतिवलीचा, गिरिजा 11 कान्होर बॉईज आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान कळंबोली. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 56 धावा धावपटलावर आपण पाहत आहोत. शेवटचा चेंडू शिल्लक अजूनही. शेवटचा बॉल इम्रान. अहो एक्झॅक्टली काय घडलंय. ही रील कदाचित इंस्टाग्रामवरती भरपूर व्हायरल होईल. कॉमेडी क्रिकेट, नाट्यमय क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. थकलेत इम्रान अक्षरशः. आणि आता एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न केला. नो बॉल आहे. थोडं हास्यमय वातावरण जरूर निर्माण झालंय, पण त्या गोलंदाजावरती काय दबाव असेल हा आपण विचारही करू शकत नाही आहात. आपण जरूर हसतो इथून, प्रेक्षक जरूर टाळ्या वाजवतात, हसतायत, पण त्या गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्याच्या चेहऱ्यावरती काय ना, त्याच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाही कळणार नाही. इतक्या मोठ्या स्तरावरती जर अशी चूक तुमच्याकडनं होतीये तर खरंच त्या मनामध्ये कुठे ना कुठे ती गोष्ट राहून जाते. आणि अगदी आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला ते मनामध्ये सुरू आहे इम्रानच्या देखील. हे षटक आता लांबवलंय. फुलटॉस ऑन साइडला स्वीप केलं. ओ हो, व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट फिल्डिंग. स्क्वेअर लेगला फिल्डर कोहिनूरला आपण तिकडे पाहिलं आणि कोहिनूर हिऱ्याप्रमाणे चमकदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तिकडे चेक करायचं एक्झॅक्टली काय घडलंय. कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच जोडले जातील. डिसिजन पेंडिंग. चला दोन्ही संघ कर्णधार आपण या. जर्मन कलंबोळी संघ कर्णधार आम्हाला जोडले गेलेले आहेत. गिरीजा 11 कानूर बॉईज कानूर टीम कॅप्टन देखील आम्हाला इकडे जोडले जातील आणि टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान पूर्ण करणार आहोत. आदरणीय अनिकेतजी गवळी आणि उत्कर्षजी मेहेर दादांना विनंती असेल की आपण या. स्पेशल टॉस कॉइन प्रतीक एका बाजूला मयूर तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर दोन्ही बंधूंच्या नावाने अगदी आपण पाहिलं तर आज या स्पर्धा दमदार आपण पाहत आहोत आणि त्यांच्याच नावाचं हे टॉस कॉइन आपण पाहत आहोत. एका बाजूला मयूर, एका बाजूला प्रतीक. पिसेकर ब्रदर्स. जय हनुमान कळंबोली संघ कर्णधार कॉल करतील. मयूर इज द कॉल आणि प्रतीक आलेला आहे. टॉस जिंकल्या मान्यवरांचा आभार. आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान होऊ शकता. गिरिजा 11 कानोर बॉईज टीम कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय सांगाल या स्पर्धेबाबत. उत्सुकता किती होती या स्पर्धेच्या जेव्हा जाहिरात येते तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये चाहूल असते.
2026, and that's the news from the toss box. Girish 11 Kandur boys won the toss and they elected to bowl first. थोडे काही सन्मान आहेत आपल्या मंचावरती. आदरणीय अनिकेतजी गवळी दादांना विनंती आहे की आपण या आपल्या सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण स्वीकारायचा आहे. आणि उत्कर्षची मेहेर दादांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. आदरणीय अनिकेतजी गवळी आणि उत्कर्षची मेहेर दादांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आमचे प्रतीकदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण दादांचा सन्मान करत आहोत. दादा या आपण हा सन्मान आपण पाहत आहोत आपल्या मंचावरती. नेहमी अगदी आपण पाहिलं तर आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी पिसेकर बंधूंसाठी हाकेला प्रत्येक वेळेस धावून येतात आणि खरं तर निकटवर्ती आहे दादांचे आणि त्यांचा हा सन्मान या आपल्या मंचावरती. धन्यवाद. आपण पाहत आहात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आजचा दिवस क्रमांक 3 आणि जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. बैलगाडा शर्यतींमध्ये ज्यांचा दमदार आवाज आपण ऐकत आहोत आणि सातत्याने महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या नामवंत क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकतो, ऐकूया राहुलजी भोईर सर यांना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चेक. थोडं थांबवेन सर, एक मंचावरती सन्मान घेऊया आपण. आदरणीय वसंतजी क्षीरसागर दादांना विनंती आहे की आपण या. आदरणीय वसंतजी क्षीरसागर दादांचा देखील सन्मान या आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं. मॅच एका बाजूला सूर्य थोडी दिलगिरी व्यक्त करतोय. सन्मान या मान्यवरांचा आपण पाहतात. वसंत दादांचा सन्मान आपल्या मंचावरती आणि इथून जाऊया पुन्हा एकदा थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ऐक्य आवाज राहुलजी भोईर सर यांचा. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो. थँक्यू सो मच प्रथमेश. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक क्रीडा टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये दोन टीममध्ये सध्या तरी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य प्रतिष्ठान शिळगावच्या अगेन्स्ट संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये जे साईच्या अगेन्स्ट. ही मॅच 7चं चेस आहे आणि सुरुवात आपण जर बघितली तर अप्रतिम गेलेली आहे. सध्या तरी खेळतो मैदानाच्या आतमध्ये मयूरनं 3 बॉलमध्ये 3 चौकार ऑलरेडी मारलेले आहेत. रन्स टिकून झालेल्या धावपलकावरती आपण पाहतो 12 धावा आहेत. 7चं चेस आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये जे 59 केल्या होत्या त्याला प्रति उत्तर देत असताना महत्वपूर्ण मॅचमध्ये 12 धावा धावपलकावरती. 60चं चेस आणि या मोठ्या चेसमध्ये नेक्स्ट बॉल. यावेळेचा देखील फटका प्रतिम खेळले. इनफिल्डला क्लिअर करत हवे त्या चेंडू. डीप मधून 2 फिल्डर पोहोचले जरूर. त्यांचा प्रयत्न प्रतिम राहिलेला आहे. काही धावा त्यांना सेव्ह केलेला आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. चेक करूया आपण. गरजेचं आहे. डिसिप्लिन साठी ही स्पर्धा ओळखली जाते आणि तेच आपण जरूर आता पाहू. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 क्रिकेट टुर्नामेंट आजचा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 3 सोमवार. बी ग्रुपच्या आपल्याला मॅचेस, त्याच्यानंतर एफ ग्रुपच्या आपल्याला मॅचेसला देखील आपण सुरुवात करू. कलंबोरीच्या अगेन्स्ट कांदर बॉईज आहे. कडावच्या अगेन्स्ट उमरोली संघ आहे. चादणीच्या अगेन्स्ट संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल हुंडेक आणि डोंगर नावेच्या अगेन्स्ट दौलेपाडा संघ इन ऍक्शन. आज क्रिकेट टुर्नामेंट मध्ये सगळ्या टीम खेळतील. सेवेत काय धावाच्या जरूर तिथं आपल्याला अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा धावून घेतल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड 14. 14 धावा धावा पलकावरती.
राऊंड विकेटनं अजून एक चांगला शॉट आहे. डीप मध्ये आता स्लीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. चेंडू चुसून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉलिंग नाहीये. गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह. जो मयूर चांगला खेळत होता तो आता परत तो मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण विकेट, मोठा धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. आई तुझे पालखीला आपला कोलीवारा निघालाय गो आई तुझे पालखीला. ऍड करून दिला जाईल. दोघांमध्ये करेक्शन झाल्यानंतर प्रॉपर ऑनलाईन अपडेट आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवतो की एक्झॅक्टली टार्गेट काय. तर तुमच्या दोन्ही 12 मॅन सोबत कॅल्क्युलेशन टॅली प्रॉपर झाली आहे. 59 कंप्लीट झालेत. 60चं टार्गेट आहे. ओके. आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, तुमच्या 12th मॅन किंवा कॅप्टन व्यतिरिक्त यानंतर चेक करायला परत कुणी येऊ नका, अन्यथा 2 रनची पेनल्टी तुम्हाला लागेल. धन्यवाद. नेक्स्ट बॉल ऑन साईडला अप्रतिम फटका. फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. पहिल्या वर्षा खेळ संपला. पहिल्या वर्षा अखेरीस आपण धावा ऐकून पाहतो. धावा पलकावरती पाहायला मिळत आहेत. झालेला आहेत 19. जशाच तसं प्रति उत्तर दिलं जातं या मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी पाहतो आपण आदेश शिरगाव अगेन्स्ट जबुजेश्वर साई मध्ये महत्वपूर्ण मॅच. 60चं चेस आणि बॉलिंग मार्क मध्ये आपल्याला सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळतील. ॲज अ बॉलर हर्षल तरे. लाफ्टी बॅटर आपल्याला साकिंग यांना पाहायला मिळतील. फुल टॉस होता. बॅकफुटला जाऊन खेळले जरूर. पॉइंटला तिथं कोणी फिल्डर उपस्थित नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू वेगाने चाललेला आहे. नो बॉलचा इशारा अंपायर चाललेला आहे. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि DRS ची मागणी फिल्डिंग करणाऱ्या टीमची असणार आहे. अंपायरचा कॉल नो बॉल आहे. जाऊया बॉल राऊंड मध्ये.
नो बॉल. आता DRS देखील मिळणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीम साईला. येणारा चेंडू फिटचा असेल. लकी साकिंग येणार राऊंड विकेट ना. पुन्हा फुल टॉस आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये मोठी चेस आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत काहीशा रन्स इकडनं धावून घेतला जातील. कॉर्डिनेशन खूप गरजेचं आणि महत्वाचे असते धाव घेण्याकरिता आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2,000 पुढे स्कोर बोर्ड एकूण आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 26 धावा. 60चं चेस या मॅच मध्ये पहिला नो बॉल पाहायला मिळाला. त्याच्यानंतर फ्री वरती आलेला 2 धावा. रन झालेला 26 करायच्या 60. दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट ग्रामीणचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेची ओळख चर्चा. चांगला चेंडू आहे. पडलाच्या नंतर टॉस आणि बॉन्स होत असताना सुंदर होता चेंडू. आपण बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. नेक्स्ट बॉल खराब होता चेंडू. जरूर जास्त शपथ झाला. ऑफस्टिक वरती चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लक्स्टिकच्या अतिरिक्त चेंडू बाहेर. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 27 धावा आपल्याला धावा बलकावरती पाहायला मिळतात. tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम सध्या तरी ही स्पर्धा कव्हर करते. आणि आमचे हृदय तिकडे ऑपरेटर्स मस्त आमिंग आहे. जेलची शक्यता डाटे पॉइंट लगा बसलेत. लकीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का मॅच मध्ये. फलंदाज बाद. प्रतिपिसेकर भावांची हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतिपिसेकर भावांची हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. ऑडी इनोवा या गाड्या बघायला लागल्या तारांना. किया स्विफ्ट, कियाच गाड्या लागल्या तारांना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथपूर्ती चषक. शीर्षक गीत या स्पर्धेचं. खरं तर यवन जोडी मयूरदादा पयानकेचं प्रतीकदादा आणि मयूर ग्रुपची सगळी मेहनत आहे. हे क्रिकेट टुर्नामेंट आम्हाला आजही आठवतं. जेव्हा सुरुवात झाली तर त्याच्यानंतर जसे वर्षानुवर्ष पुढे 2017ला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाले. ग्राउंडमध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळाला आणि ऐतिहासिक मैदानाने वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेचं नामांकन झालं. नेक्स्ट बॉल वेगवान होता चेंडू. अजून एक चांगला आहे. टर्न आहे. बॉन्स आहे. ऑडियन्स देखील रोहित शर्मा स्टँड मध्ये पहिल्या मॅच पासून आलेले. ना मिळणार नाहीये. सुंदर असे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. युवराज सिंग स्टँड आहे. समोर जसप्रीत बुमराह स्टँड आपल्याला पाहायला मिळेल. जगन्नाथजी मोती चषकाचं सुंदर असं स्टँड आहे. सूर्यकुमार यादव T20चे आपले सध्या तरी कॅप्टन म्हणून काम येतात भारताचं. त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनी माजी खेळाडू राहिलेले आहेत. त्याच्यानंतर बघतो आपण भारताचा देव म्हणून ज्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते सचिन सरांचा सुंदर असा तुम्हाला स्टँड पाहायला मिळेल. शुभम गिल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा रोहित शर्माचा स्टँड आणि इकडे बॅक साईडला विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे स्टँड आणि आमचा बरोबर कॉमेंट्री बॉक्स. विकेट इथं मिळते बॅक टू बॅक. विकेट आता चाललेला आहेत. या मॅच मध्ये हर्षल कमबॅक करतोय. फलंदाज बाद. तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. सुंदर असा झेल. सोपा झेल होता. बॅक टू बॅक विकेट चाललेले आहेत. जी सुरुवात केली होती या मॅच मध्ये बघतो आपण मयूरनं. त्याच्यानंतर आता कुठलाही फलंदाज जिम्मेदारी घेत नाही. लकी बाद झाला. निखिल देखील बाद झाला. अभि आणि कोहिनूर या दोघांना आता इकडनं संघाचा डाव सवारावा लागेल. या मॅच मध्ये जरूर शिरगाव टीमला जर कमबॅक करायचं असेल तर बागेदारी खूप महत्वाची असणार. व्हेरी इम्पॉर्टंट. जर बागेदारी झाली नाही त्या मॅच मध्ये काहीसा विकेट्स अजून इकडनं घेतला गेला तर मॅच इकडनं फसू शकेल. साई टीमच्या बाजूने सध्या तरी आपण पाहतोय इक्वेशन अजूनही एवढं सोपं नाही. आपण इक्वेशन जर बघितलं तर या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 19 बॉल मध्ये 33 धावेंची गरज असणार आहे विजयाकरिता. विथ 11 आदेश प्रतिष्ठान शिरगावच्या अगेन्स्ट
जे भोजेश्वर साईमध्ये महत्वपूर्ण मॅच. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलेला मिस्तामिंग डाऊन द बॉल. फिल्डर पोहोचलाय. वन मो विकेट बॅक टू बॅक विकेट चाललेला आहेत आणि या मॅच मध्ये तब्बल 3 विकेट आपल्याला बघतोय षटकामध्ये घेतलेल्या हर्षलनं. पूर्णपणे बॅकफुटला आदर्श साई खेळाडू बाद. तर या षटकाची सुरुवात केली होती बघतो आपण बॉलर ॲज अ हर्षलनं. त्याच्यानंतर काय आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला. सेकंड बॉलवरती डबल धाव, तिसऱ्या बॉलवरती धाव नव्हती, चौथा चेंडू व्हाईट बॉल, 5व्या बॉलवरती विकेट, 6व्या बॉलवरती धाव नव्हती, 7वा आणि 8वा चेंडू पुन्हा आपल्याला विकेट पाहायला मिळाला. एकूण बघतो आपण येणारे जे शेवटचे 4 बॉल होते ना त्या मॅचमध्ये जरूर कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. 3 विकेट घेतल्या, 8च धावा त्यानं खर्च केल्या. नो बॉलने सुरुवात केली होती आणि या मॅचमध्ये आपल्याला जरूर कमबॅक पाहायला मिळतोय. रन्स एकूण 27 आहेत. 27ला 4 विकेट गेलेले आहेत. या मॅचचं आपण इक्वेशन बघितलं तर आता येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 33 धावेची गरज आहे. सुंदर असं टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून गौरवजी सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. क्वालिटी आहे आणि क्लॅरिटी विथ या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ग्राफिक पाहायला मिळेल. वेगवेगळ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला टेलिकास्टच्या माध्यमातून जो का स्कोर बोर्ड पाहायला मिळतो. ॲज अ बॅटरनं किती रन्स केलेले आहेत, करंट रन रेट, रिक्वायर रन रेट, या सगळ्याची माहिती ऑफिशियल जरूर आमच्यापर्यंत पोहोचते. आमचे स्कोरर मित्र भावेश जुळे आमच्या सोबत आहेत. ते देखील आम्हाला चांगली माहिती देतात. त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे डिशेमॅन सुंदर असं साऊंड आणि खरं तर त्यांची देखील क्वालिटी त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मागच्या दिवशी ना दीपेश बॉलिंग मार्कमध्ये आलेला 3rd ओव्हरमध्ये साकिंगनला खेळण्यासाठी सज्ज बॅटर कोहिनूर. समोर बॅक टू द बॉलर खेळले, संपीट झालेला आहे. बॅक टू द बॉलर कदाचित समोर चेंडू आला असता तर अजून कदाचित एखादी धाव मिळू शकली असते एक्स्ट्रा. धाव येत नाही, सिंगल असमेल आणि सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड 28 धाव आहेत. धावा पुस्तकावरती 4 खेळाडू बाद. विथ 11 आदेश प्रतिष्ठान शिळगाव मॅच मध्ये 60चं चेस करतोय आणि सध्या तरी ऑल इज वेल. भोजेश्वर साई टायमिंग बघावा लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे, चूक होणार नाहीये. लॉंग ऑनला गवसलेत. 5वी विकेट. जीवित देखील मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक आपल्याला विकेट इकडनं पाहायला मिळत आहेत. 1 more खेळाडू बाद. चाललेला अर्धा संघ आता परतलाय खेळाडू कक्षामध्ये. 28ला 5 विकेट गेलेल्या आहेत. रिक्वायर्ड आता वाढत चाललेला आहे. 12.00 आपल्याला पाहायला मिळतं. 16 चेंडू 32 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. विजय कथेची सुरुवात खूप चांगली झाली होती. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार मारले होते मयूरनं. जसा मयूर रनआउट झालाय तिथनं आता संघ अजूनही त्याच्यातनं त्या धक्क्यातनं सावरला नाहीये असं आपण म्हणू शकतो. सुपर बॉलिंग झालेली आतापर्यंत मॅच मध्ये जे भोजेश्वर साईच्या माध्यमातून. विकेट ना पुन्हा मिस्तामिंग आहे. झेलची दाट शक्यता आहे. डाऊन द बॉल, 2 जण पोहोचलेत. कॉलिंग नाहीये. झेलची शक्यता होती जरूर. झेल घेण्याकरिता आज कॉल खूप गरजेचा असतं. तो जरूर आपल्याला तिथं पाहायला मिळणार नाहीये. संधी मिळते नवीन बॅटरला. झेल ड्रॉप झालेला 2 धावा आहेत. मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोरवरती 30 धावा आहेत. अजूनही 30 करायच्या आहेत. अर्ध्या धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 15 बॉल 30 ची गरज आहे मॅच मध्ये. जबरदस्त आहे क्रिकेट टुर्नामेंट. मागचे 2 दिवस आम्ही देखील युट्यूबच्या माध्यमातून जरूर एन्जॉय केले.
नेक्स्ट बॉल ओद विकेट ना शपथ झाला बॅटर अप्रतिम हुकचा फटका डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीत रन चांगला मिळतील चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार हा षटकार दाबा थँक्यू डीजे 40 धावा झालेल्या आहेत अजूनही 20 ची गरज आहे 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे 13 चेंडू 20 धावा असं इक्वेशन आणि समीकरण या मॅच मध्ये आता उरलेलं आहे जसा बंटीचा झेल सोडलाय त्यानं विध्वंसक फलंदाजीला सुरुवात केलेली आहे जबरदस्त फलंदाजी आता सुरू झालेली या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये चांगलं खेळावाच लागेल वर्षात एकदाच येत हा वर्ल्ड कप इकडे चांगलं खेळलं तर आपण चर्चेमध्ये अजून एक फटका उडवलाय हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दे दनादन अजून एक दर्जेदार हा सिक्सर डिंग्स ब्रेक सध्या तरी पाहतो आपण कंप्लीट झालेला आहे मॅच होती कुठे नाही तर मॅच आली कुठे हाच क्रिकेट आहे जिथे क्षणाक्षणाला चित्र बदलतं जिथे क्षणाक्षणाला कुठलीही गोष्ट आपण बघतो एखादा वेळेस एखादा संघ असं वाटते की सहजरित्या सामना जिंकेल मात्र तसं होत नाही काल तसंच वाटलं पाकिस्तानला की सुरुवात आम्ही चांगली केलेली आहे आम्ही भारतासमोर जिंकू पण तसं होणार नाहीये तसं होऊ देणार नाही सध्या तरी आपली इंडियन टीम जी खेळते सध्या तरी चर्चेत आहेत सगळेच खेळाडू स्वप्न बघू शकता तुम्ही जरूर झोपेमध्ये स्वप्न प्रत्येकी जण पाहत असतो तसाच स्वप्न पाकिस्तानला पडला अगोदर आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही खेळणारच नाहीये नाही खेळलो तर तेवढे पैसे भरायचे कुठनं हा मोठा प्रश्नचिन्ह मग फायनली खेळावं लागलं आणि खेळल्याच्या नंतर समजलं की इकडे आपलं काम जमणार नाहीये पुन्हा एकदा 8 मॅचेस आतापर्यंत आपण भारताने जिंकलेला आहेत एकच त्यांना जिंकता आलेली आहे आणि हा इक्वेशन वर्षानुवर्ष चालत राहणार आहे पाकिस्तानच्या अगेन्स्ट हर्षल सेकंड स्पेल मध्ये आल्या उडवलाय आणि पाठवला तिकडे डीप मध्ये बरोबर सूर्यकुमार सांच्या दिशेला दर्शेदार हालाय षटकार समालोचक मित्र राहुलजी चव्हाण यांचे आगमन झालेले त्यांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत
अप्रतिम आणि दर्जेदार समालोचक आहेत. फक्त 8 डावीची गरज. मॅच खुली केलेली आहे. हाय फुल टॉस आहे डीप मध्ये. तिकडे पाहतो आपण मिड विकेटला उपस्थित आहेत खेळाडू. पुन्हा रनआउटची संधी. याच्या अगोदर रनआउट झालेला आहे मयूर. मग आता इकडनं जर एखादा फलंदाज रनआउट झाला तर मग काय मॅच पुन्हा बनवू शकते असं म्हणू शकतो आपण. 7 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहतो रन सिकून झालेल्या 53 धावा फलकावरती. 7 धावेची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. अशा काही येणाऱ्या काही क्षणामध्ये आपण बघितलं मॅच पूर्णपणे जबरदस्तवर साईच्या बाजूनं होती जरूर. आता ते मंजूर नव्हतं कोहिनूर बंटीला. जसा बंटीचा झेल सोडलाय त्यानं या मॅच मध्ये आक्रमण केलेलं आहे. सुपला खेळण्याचा प्रयत्न. बघू एक्झॅक्ट काय झालेलं आहे. सुंदर चेंडू फुल टॉस होता. कदाचित मिड विकेटला सरळ बॅटने खेळू शकले असते. चेंडू ना बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 7 धावा अजूनही करायच्या आहेत मॅच मध्ये. 53ला 5. यापुढची मॅच देखील आपल्याला चांगली अप्रतिम पाहायला मिळेल. कांदर बॉयच्या अगेन्स्ट कलंबोरी. ऑन साइडला टर्न केलाय. अप्रतिम आहे फटका. सूर्याची आठवण झाली. चेंडू वेगाने चाललेला आहे. लॉंग लक्ष दिशेनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4. थँक्यू डीजे. विचार फक्त एकच असेल आता साई टीमचा की झेल आम्ही बंटीचा का सोडलाय. झेल सोडला आणि त्याच्यानंतर कदाचित ही स्पर्धा सोडावी लागेल. कमी केली गती. फुल टॉस होता जरूर त्याचा फायदा घेता आला नाही. बंटीला आला चेंडू डॉट. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये अजूनही 3 धावा करायच्या. 7 मध्ये 22 केलेल्या आहेत बंटीनं. त्याच्यासोबत खेळत असताना कोहिनूरने देखील चांगला खेळ केलेला. त्यांनी देखील आपल्या टीम करता एकूण धावा केलेल्या 12-4 मध्ये. अजूनही करायचे आहेत 3 धावा. येणारा चेंडू शिल्लक आहेत 7. आउट विकेट. सेन्सिबल क्रिकेट हे गरजेचं आहे. माहिती आहे जास्त रिक्स घेऊन आता इकडनं चान्स द्यायची नाही या मॅच मध्ये अजिबात. सिंगल डबल नाही आपण सामना जिंकू शकतो. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि रन्स करत विजयाकरिता फक्त 2. विथ 11 आदेश प्रतिष्ठान शिडगाव संघाला. चला या पुढच्या दोन्ही टीम तुम्हाला समोरच इकडे यायचे. व्हीआयपी डॅश समोरून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचे. अन्यथा कुठूनही प्रवेशद्वार नाहीये. ही डिसिप्लिन शिस्त आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते सातत्यानं. समाज कार्यात मयूर दादाचं प्रतीक दादाचं नाव. बिल्डिंग बिझनेस पोचलाय त्यांचा आज बघा शिखरावर. समाज कार्यात मयूर दादाचं प्रतीक दादाचं नाव. बिल्डिंग बिझनेस पोचलाय त्यांचा आज बघा शिखरावर. थँक्यू डीजे. सेन्सिबल क्रिकेट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर मास्टर 7900 आमचे श्याम देशमुख सर गुरुजी यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत गिरिजा 11चे पुरस्कर्ते आमचे रुपेश दादा राऊत कानोर गावचे उद्योगपती यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक
आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आउट टू यू कॉमेंट्री बॉक्स. एका धावेची फक्त गरज असणार या मॅचमध्ये विजय करीत मॅच टाय तर झालेली आहे. ज्या धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या होत्या ज्या भोजेश्वर साई संघाने त्या धावा आता कंप्लीट झालेल्या आहेत. फक्त एका धावेची गरज आहे आणि आता सगळे फिल्डर इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. फक्त एकच फिल्डर मिडॉनच्या दिशेनं एक बनवायचे आणि इथनं मिळेल विकेट. फलंदाज बाद. समाज कार्यात मयूर दादाचं प्रतीक दादाचं नाव बिल्डिंग बिझनेस पोचलाय त्यांचा आज बघा शिखरावर. समाज कार्यात मयूर दादाचं प्रतीक दादाचं नाव बिल्डिंग बिझनेस पोचलाय त्यांचा आज बघा शिखरावर. 4 स्टार ग्रुप 7 स्टार ग्रुप असणार साथीला एका ग्रुप नवीन बॅटर इम्रान आलेत मैदानात मध्ये. चेंडू शिल्लक आहे 4 रन्स करायचे. एक सामना टाई झाला तर सुपर ओव्हर आहे आणि सुपरच ओव्हर आहे. पहिलीच मॅच खेळतोय इम्रान. बघूया पहिलीच मॅच खेळत असताना आपल्या टीमला जिंकून देईल का तो सामना. बॉलिंग त्याने केली होती पहिल्या इनिंग मध्ये. 6 बॉल 1 धाव झाली नव्हती. याच मैदानाचा इतिहास आहे. आता इकडं आता 4 चेंडू शिल्लक आहेत. एका धावेची गरज आहे. ओ द विकेट ना. हा चेंडू पुन्हा या दरम्यानचा पाहतो आपण येत असताना. डॉट चेक करायचंय. बॅटिंग करण्याचा टीमचा जो DRS आहे तो आता त्यांना इथनं यूज केलेला. कलंबोली संघाला विनंती राहील की आपल्या पाठीमागे जे प्रेक्षक असतील, पाठीराखी असेल, एक्स्ट्रा कोणी नको. ड्रेस कोडच्या व्यतिरिक्त तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे कारण प्रेक्षकांसाठी भरपूर स्टँड्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. जरूर महत्वाची सूचना जरूर असणार आहे. टीमचे प्लेयर्स जे असणार आहेत ते फक्त असणार आहेत डगआउट मध्ये. तुमचे काही जर मान्यवर असतील प्रतिष्ठित तर व्यासपीठावरती पाठवून द्या. आणि हा चेंडू फायनली वाईट बॉल आला आहे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन टीम विद 11 आदेश प्रतिष्ठान शिळगाव. अप्रतिम तुम्ही खेळत आणि हाडला भोजेश्वर साई या मॅच समारोह असणार ज्यांना प्रतिम बॅटिंग केली. जेल सोडल्याच्या नंतर ज्यानं जी विध्वंसक फलंदाजी केली तो बंटी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 24 धावांची इनिंग खेळली तो बंटी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. संघासाठी लक्षात घ्या कारण नुकताच आम्ही कलंबोली या संघाला अनाउन्समेंट केलेलं आहे. त्या संघाला विनंती राहील की आपण वैयक्तिक घेऊ नका कारण प्रत्येक संघासाठी महत्त्वाची सूचना आहे. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. जो सामना आपल्याला पाहायला मिळाला प्रतिम दर्जेदार सामना जिंकला. आदेश प्रतिष्ठान विधी 11 शिरगाव टीमने 4 विकेट्सने हा सामना जिंकलेला आहे. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने तब्बल 24 धावा